सप्तशृंगीच्या घाटामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सला आग, 29 प्रवासी वाचले। श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगीच्या घाटातील 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात साधारण 8:15 दरम्यान शिर्डीवरून सप्तशृंगी गडावर येणाऱ्या 22 प्रवासी घेऊन येणारी टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये वायरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने टेम्पो ट्रॅव्हल पूर्ण जळून खाक झाल्याची घटना रात्र सप्तशृंगीच्या घाटात घडली। या डेपो ट्रॅव्हल्स मध्ये तामिळनाडू येथील 19 प्रवासी हे शिर्डी येथील दर्शन करून सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येत होते। 5 किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर सदर बसमधून अचानक धूर निघू लागल्याने सदरची प्रवासी हे तातडीने बस खाली उतरल्याने अचानक 10 मिनिटांमध्ये बस पूर्णपणे पेट घेतल्याने सर्वत्र आगीचा तांडव निर्माण झाला होता। यावेळेस तातडीने घाटामध्ये नांदुरी येथून सप्तशृंगी गडावर पिण्याचे पाण्याचे टँकर घेऊन येत होते। हे टँकर मधील पाण्याने सदरची वीज विझवण्यात आली, त्यामुळे सदर 19 प्रवाशांचा जीव वाचला। या भाविकांना तातडीने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी सप्तशृंगीवरती पाठवून दर्शनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली व या ठिकाणी सप्तशृंगी गडावरील तरुण मुलं यांनी विजयासाठी मोठे प्रयत्न केले। यावेळी सप्तशृंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, बबलू जागीरदार, उमेश मिश्रा, निलेश शर्मा, विनोद गवडी यांनी परिश्रम घेतले। नांदुरी बीडचे पोलीस शरद शिंदे, सचिन राऊत, PSI कुलकर्णी आदीच घटनास्थळी दाखल होऊन सदरच्या गाडीचा पंचनामा करण्यात आला। सदरची गाडी शिर्डी येथील असून मनोज शिंदे या मालकाची आहे। MH04 JP 1645 असा क्रमांक असून चालक नवनाथ मगर व वय 45 राहणार खंडाळा, तालुका वैजापूर अशी चालकाचे नाव असून चालकाच्या सावधगिरीमुळे 19 प्रवाशांचे जीव वाचले। उष्णतेचे जास्त प्रमाण असल्याने 10 किलोमीटर सदर गाडीमध्ये गाडीचे तापमान जास्त असल्याने वायरिंगमध्ये सदरच्या गाडीने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।